नमस्कार. मी अतुल शिरवाडकर. वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता गीतेतील 4व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. यापूर्वी 12व्या भागामध्ये म्हणजे कर्मयोग अध्यायामध्ये आपण पाहिलं की अर्जुन पुन्हा संभ्रमात पडला, गोंधळून गेला. त्याच्या मनात विचार येतो की कर्म करणं श्रेष्ठ की बुद्धी श्रेष्ठ. मग तो भगवान श्रीकृष्णांना पुन्हा प्रश्न विचारतो की हे जनार्दना, तुम्ही म्हणता कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. ज्ञानी माणसाचं तेच लक्षण आहे. मग या युद्धासारख्या घोर कर्म करण्यासाठी तुम्ही मला का सांगत आहात? तर आता आपण इथे अध्याय 4 मध्ये ज्ञानयोगाची माहिती करून घेणार आहोत. अध्याय 4 ज्ञानयोग. मी सुरुवातीला सांगितलं होतं की भगवद्गीतेतील तत्वज्ञान जर जाणून घ्यायचं असेल तर श्रीकृष्णांवर अपार श्रद्धा असणं जरुरी आहे. भगवान श्रीकृष्ण साक्षात परमेश्वराचे मानव रूपात असलेले अवतार आहेत. हे प्रथम आपण मान्य केलंच पाहिजे. या 4थ्या अध्यायात पण अर्जुनाला तोच प्रश्न पडला जो आपल्या सर्वांच्या मनात येतो. आपण सर्व सनातन धर्माचं पालन करतोच, पण त्यातील वैविध्यामुळे आपल्या धर्मातील अनेक गोष्टींचा, तत्वज्ञानाचा प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने अर्थ लावत असतो. कोणी त्याला वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांडांवरील गोष्टींवर विश्वास ठेवून चालतो. कोणी पूर्ण संन्यास घेऊन समाजापासून अलिप्त होतो. सर्वसामान्य लोक आपल्या परीने आपल्या इष्ट देवतेवर विश्वास ठेवून धन, संपत्ती, सुख यांचं मागणं करत असतात. भगवद्गीता या सर्व वेगवेगळ्या दिशेकडे जाणाऱ्या लोकांना एकत्र एका मार्गावर आणून आणि एकाच देवतेवर श्रद्धा ठेवून निष्काम कर्मयोग या एकाच गोष्टीवर ध्यान केंद्रित करायला लावते. आणि हीच खरंच आजच्या युगाची, आजच्या भारताची गरज आहे. आपल्या धर्मात असंख्य अशा चांगल्या गोष्टी आहेत की त्यावर पश्चिमी देशातील लोकांनी आणि आपल्याच देशातील खोट्या धर्मनिरपेक्ष मानणाऱ्या लोकांनी धर्मातील मूळ गाभा न समजण्यामुळे त्याला विरोध केला. त्याबद्दल नकारात्मकता पसरवली. सनातन धर्म मानणारे सर्व लोक अगदी जन्मापासून, मी जन्मापासून म्हणतोय, धर्मनिरपेक्ष आहेत, सेक्युलर आहेत. कारण एकाच घरात बघा राम, गणपती, शंकर, दुर्गा, श्रीकृष्ण अशा अनेक देवांची आपण पूजा करणारे, आणि ते पण एकाच घरात आई, वडील, मुले, सुना असतात. परंतु ते सर्व गुण्यागोविंदाने राहतात. फक्त सनातन धर्मच आपल्या सर्वांना आपले इष्ट देव निवडण्याचे स्वातंत्र्य देतो, जे जगातील कोणताही धर्म देत नाही. भारत या एकाच गोष्टीमुळे पूर्ण जगात वेगळा देश आहे आणि गेली हजारो वर्षे एकसंध राहिलेला आहे. कारण एकच, आपण आपल्या आवडणाऱ्या कोणत्याही देवता, देवी निवडू शकतो. आपल्याकडे 3 प्रकारच्या देवता सांगितलेल्या आहेत. पहिली आहे ग्रामदेवता. ही प्रत्येक गावाने पूजेसाठी, गावाच्या रक्षणासाठी बनवलेली असते. तुम्ही पहा, कोणत्याही गावाच्या ज्यावेळेस गावामध्ये आपण एंट्री करतो, सुरुवात करतो गावाच्या, तिथे एक मंदिर असतं. ती असते गावाची ग्रामदेवता. ती गावाचं रक्षण करत असते. दुसरी आहे कुलदेवता. ही प्रत्येक कुटुंबासाठी स्वतःची कुलदेवी असते किंवा कुलदेवता असते. आणि तिसरी आहे इष्टदेवता. ही प्रत्येक मनुष्य आपल्या श्रद्धेने, विश्वासाने, आवडीने स्वतः निवडतो. आता यापेक्षा धर्मनिरपेक्षता तुम्हाला जगात कुठेही मिळेल का? परंतु या निवडीच्या स्वातंत्र्याचा एक नकारात्मक परिणाम असा झालाय की जे परकीय धर्म आहे त्यांचे देवदेवता सनातन धर्मातील देवतेप्रमाणे त्यांनी आपल्यासमोर ठेवायला सुरुवात केली. आणि आपण अज्ञानाने म्हणा, विश्वासाने किंवा अतिश्रद्धेने त्यांच्या धर्मातील देवतांना पण पूजायला लागलो. हळूहळू वेदातील विचार बाजूला झाले आणि परधर्मीयांच्या देवता आपल्याला जास्त प्रभावी वाटू लागल्या. धर्म परिवर्तनाचे प्रकारही यामुळेच घडत आहेत. श्रीकृष्णांनी 7500 वर्षापूर्वी सांगितलेला विचार आजही महत्त्वाचे आणि योग्य वाटतात. कारण त्यांनी आत्म्याचं ज्ञान आणि कर्मयोग या दोघांनाही एकत्र घेऊन नवीन विचार जगाला दिला. श्रीकृष्ण स्वतः सांगतात की ते परमेश्वराचे अवतार आहेत. या 4थ्या अध्यायात परमेश्वर श्रीकृष्ण
ज्ञानयुक्त कर्मयोगाचं महत्त्व आपल्याला पटवून सांगतात. अवतार म्हणजे काय? तर अवतार म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर मानवाच्या देहात जन्म घेऊन विश्वाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. श्रीकृष्णांचं कार्य हे भगवद्गीतेचं रहस्य सर्व विश्वाला सांगणं हे होतं. ईश्वराचा जन्मच मुळी त्यासाठी झाला होता. संपूर्ण विश्वातील अनेक देवतांच्या, अनेक धर्माच्या पाठीमागे लागून विभागलेल्या सर्व लोकांना एकत्र एका ठिकाणी केंद्रित करायला लागणारं जे तत्वज्ञान आहे ते श्रीकृष्णांना सांगायचं होतं. पण त्यासाठी आजही आपल्याला श्रीकृष्णांवर संपूर्ण श्रद्धा ठेवून त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्लोक क्रमांक 1 यासाठी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की मी ज्ञानयुक्त कर्मयोग सर्वप्रथम सूर्यदेवाला म्हणजे विवस्वनाला सांगितला. त्याने तो मनूला सांगितला. मनू म्हणजे मानवाचा मूळ पुरुष. मनूने ते इक्ष्वाकूला सांगितलं. भगवान श्रीराम हे इक्ष्वाकू वंशातीलच राजे होते. इक्ष्वाकू सूर्यवंशाचा मूळ पुरुष होता. अशा प्रकारे हा योग एका राजापासून दुसऱ्या राजाला, त्याच्यापासून तिसऱ्याला प्राप्त झाला. परंतु काय झालं, काळाच्या ओघात लोक या विचारांना विसरले. आता श्रीकृष्ण हाच विचार आपल्याला अर्जुनाच्या माध्यमाने पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. श्लोक क्रमांक 4. परंतु अर्जुनाच्या मनातही आपल्यासारखेच प्रश्न येतात. आता अर्जुन विचारतो, सूर्यवंशाचा मूळ पुरुष सूर्यदेव हा सर्वात प्रथम प्राचीन काळी जन्माला आला. मग भगवान तुमचा जन्म तर अगदी आत्ताच आहे, अगदी आत्ता झाला आहे. मग तुम्ही हा योग सूर्यदेवाला म्हणजे विवस्वनाला सांगितला, तुम्ही हा योग मनूला सांगितला, इक्ष्वाकूला सांगितला. हे मी कसं ओळखायचं? मी त्याच्यावर कसा विश्वास ठेवू? मी हे कसं मानायचं? अर्जुनाला सुद्धा तोच प्रश्न पडला जो आपल्याला पडू शकतो. परंतु श्लोक 5 मध्ये श्रीकृष्ण सांगतायत, हे अर्जुना, आत्मा कधीच नष्ट होत नाही. माझे आणि तुझेही अनेक जन्म होऊन गेलेत. तुला मागच्या जन्माचं काही आठवत नाही आहे आणि आठवणारही नाही. परंतु मी सर्व प्राण्यांमधील ईश्वर आहे. मी जन्मरहित व अविनाशी आहे. मी माझ्या स्वतःच्या शक्तीचा उपयोग करून भौतिक जगात मनुष्य रूपात अवतरित होतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाने जर विचार केला तर मी तुम्हाला आता श्रीकृष्णांनी आता जे सांगितलं ते तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. बघा, आपण सर्वजण जीन्स मार्फत आपल्या पुढच्या पिढीच्या शरीरात अस्तित्वात असतो, बरोबर आहे. DNA म्हणजे ज्ञान, बुद्धी, स्मरणशक्ती, ही शक्ती नवीन पिढी तयार करते. एका पिढीचे गुण DNA मार्फत दुसऱ्या पिढीमध्ये जातात. आपल्याकडे आपल्या पूर्वजांचे गुण तर आलेलेच असतात, परंतु त्यांचे विचार आपल्या मेंदूत कधीही लक्षात राहत नाही. कारण मनुष्य जन्माला आल्यावर मेंदूची जी हार्ड डिस्क आहे ना, ती पूर्णपणे रिकामी असते. ती त्याला लहानपणापासून मिळणाऱ्या सर्व अनुभवांना जतन आणि संग्रहित म्हणजे सेव्ह आणि स्टोअर करत 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 शिकत जाते. परंतु भगवान श्रीकृष्णांचं तसं नाही आहे. ते स्वतः परमेश्वर आहेत. त्यामुळे मागच्या जन्मी जे काही केलंय ते त्यांना आठवत आहे. बघा, वैज्ञानिक दृष्ट्या किती बरोबर आहे ते. आता इथे येतो श्लोक क्रमांक 7 आणि 8. आता येतो भगवद्गीतेतील सर्वात प्रसिद्ध श्लोकातील एक श्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा सनातन धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माचा उत्कर्ष होतो, तेव्हा मी मनुष्य अवतारात जन्म घेतो. हा जन्म सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो. भगवान श्रीकृष्ण सांगतायत ते प्रत्येक युगात जन्म घेतो. आपल्याला फक्त त्यांना ओळखता आलं पाहिजे. हा खूप गैरसमज आहे आणि खोट्या तत्वज्ञानाचा प्रभाव आहे की या सर्व गोष्टींसाठी अहिंसा हा एकच मार्ग आहे. काही नेते, खोटे बुद्धिवादी लोक म्हणतात की दुर्जनांना नाही तर त्यांच्यातील वाईट गोष्टींचा, बुद्धीचा नाश करण्याचा प्रयत्न करा. परंतु वरील श्लोकात भगवान परमेश्वर सांगत आहेत
की दुर्जन जे सामान्य जनतेवर प्रचंड अन्याय करतायत त्यांचा विनाश करण्यासाठी मी जन्म घेतो. अशा लोकांचं मत बुद्धी परिवर्तन करण्याचा वायफळ प्रयत्न करण्यापेक्षा नेत्याने ज्याच्या हातात जनतेने सर्व सत्ता दिलेली आहे अशा लोकांनी दुर्जनांचा वध करणे योग्य आहे. भल्या लोकांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या नाशासाठी, न्यायाच्या स्थापनेसाठी परमेश्वर सांगतात, मी प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा जरूरत असेल तेव्हा जन्म घेतो. हेच भगवान श्रीकृष्ण इथे स्पष्टपणे सांगत आहेत. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा दुष्टाच्या नाशासाठी परमेश्वर जन्माला येतो त्यावेळेस त्याला आपण ओळखता आलं पाहिजे की हा परमेश्वराचाच अवतार आहे. कारण त्यावेळेस जर त्या परमेश्वराला आपण ओळखू शकलो नाही तर आपलाच नाश होऊ शकतो. श्लोक क्रमांक 9. जो मनुष्य माझा हे दिव्य जन्म व कर्म बरोबर जाणतो तो मनुष्य मरणानंतर पुन्हा जन्माला येत नाही. तो मनुष्य मलाच येऊन मिळतो. याचा अर्थ असा की म्हणजे माझ्यातच माझ्या विचारांमुळे मिसळून विरघळून जातो. या श्लोकाचा खरा अर्थ असा आहे की एकदा का तुम्ही श्रीकृष्णांच्या विचारांवर, त्यांच्या जन्मावर, त्यांच्या परमेश्वरी अवतारावर श्रद्धा ठेवली तर तुम्ही स्वतः त्यांच्या विचारांचं अनुकरण करता, त्यांच्याच प्रकृतीचे होता, त्यांच्याच कर्मयोगाचा मार्ग अवलंबतात. श्लोक क्रमांक 10. पुढे श्रीकृष्ण असं सांगतात की ज्यांच्या मनातून वासना आसक्ती निघून गेली आहे अशा व्यक्तींच्या मनात क्रोध आणि भीती या भावना राहत नाही. मग असे लोक माझ्याच विचारांशी एकरूप होतात. म्हणजे आपण म्हणतो ना, जशी संगत तसे विचार. जर श्रीकृष्णांच्या विचाराप्रमाणे आपण आपलं आयुष्य आपल्याला घालवायचं असेल तर त्यांची संगत, त्यांनी गीतेमध्ये सांगितलेल्या मार्गाप्रमाणेच आपल्याला गेलं पाहिजे. श्लोक क्रमांक 11 आणि 12. जे लोक ज्याप्रमाणे माझ्यावर श्रद्धा ठेवून शरण येतात त्यांना त्याच प्रकारे मी फळ देतो. पुढे श्रीकृष्ण असंही म्हणतात की सर्व मानव जातीतील लोक वेगवेगळ्या पद्धतीने पूजा अर्चा करून, यज्ञ करून, मंत्र म्हणून असंख्य प्रकारे वेगवेगळ्या देवतांची पूजा करत असतात. ही पूजा हे आपण योजलेलं कर्म काम सिद्धीस जावं यासाठी आपण करत असतो. मनुष्याला श्रद्धेने केलेल्या आराधनेमुळे सकाम कर्मात म्हणजे फळाच्या आसक्तीने केलेलं कर्म त्वरित फलप्राप्तीही होते. श्लोक क्रमांक 13. चातुः वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्य अकर्तारम अवय्यम. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की मी पूर्ण समाजाला 4 वर्णांमध्ये त्यांच्या स्वभाव गुणांच्या आणि कर्माच्या पद्धतीनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि सेवाकरी मी विभागलं गेलंय. मी स्वतः विभागलंय त्यांना. कारण एकच, समाजातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या कर्मानुसार आणि हे महत्त्वाचा शब्द आहे स्वभावानुसार, नुसतं कर्म नाही तर स्वभावानुसार आपल्या जरुरतीप्रमाणे एकमेकांवर अवलंबून राहतील, ज्यामुळे समाज व्यवस्था सुरळीत चालेल. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वर्णव्यवस्था श्रीकृष्णांनी समाजात आणली ती गरज म्हणून. त्यात कुणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नव्हतं. मी इकडे मुद्दामून शूद्र या शब्दाच्या जागी सेवाकरी हा शब्द वापरलाय. याचं कारण शूद्र या शब्दाला काहीही कारण नसताना वाईट असा अर्थ जोडला गेलाय. बघा 18वा अध्याय जो आहे भगवद्गीतेचा त्यातील श्लोक क्रमांक 41, 42, 43 आणि 44 यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अतिशय स्पष्ट शब्दात मनुष्याच्या कोणकोणत्या स्वभाव गुणांनुसार कर्म आणि वर्ण ठरलं जातं हे दाखवून दिलंय. आणि हे मी सांगतोय खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा उदाहरणार्थ एक, ज्या व्यक्तीमध्ये शांती, आत्मसंयम, तपस्या, सुचिता, क्षमा, सरळपणा, अभ्यासू वृत्ती, ज्ञान विज्ञान देणं आणि घेणं, आध्यात्मिक वृत्ती आहे ज्याच्यामध्ये ईश्वरनिष्ठा आहे, हे सर्व स्वभाव गुण आहेत. हे कर्म नाही आहे, ते सर्व ब्राह्मण स्वभाव गुण आहेत असं म्हटलंय. इकडे ब्राह्मणांचं कर्म व्यवसाय
पेशा म्हणजे शिक्षक बनणं, पौरोहित्य करणं म्हणजे पूजा करणं देवळांमध्ये, देव आणि मंदिरे सांभाळणं, गुरुकुल चालवणं, असं भगवान श्रीकृष्णांना सहज लिहिता आलं असतं. पण त्यांनी तसं लिहिलं नाही आहे. त्यांनी काय लिहिलं आहे? त्यांचे स्वभाव गुण लिहिले आहेत. परंतु तसं म्हणतात त्यांनी स्वभाव गुण त्यांनी सांगितलेले आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं आहे वीरता, तेजस्विता, निश्चय, दक्षता, दान करणं, नेतृत्व गुण असणं म्हणजे प्रभुत्व चालवणं. हे क्षत्रिय लोकांचे स्वभाव गुण आहेत. पुन्हा इकडे क्षत्रियाचं जे कर्म आहे ते व्यवसाय पेशा म्हणजे युद्धात भाग घेणं, राजकारणी बनणं, नेता बनणे, असे भगवान श्रीकृष्ण यांना म्हणता आलं असतं. परंतु त्यांनी तसं न म्हणता त्यांनी स्वभाव गुण सांगितले क्षत्रियाचे. वर्णाश्रमाच्या समाज व्यवस्थेमध्ये अनुवंशिकतेला मुळीच थारा नाही आहे. म्हणजेच ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण असू शकत नाही आणि क्षत्रियाचा मुलगा क्षत्रियच असू शकत नाही. प्रत्येकाचं कर्म हे त्याच्या स्वभाव गुणानुसारच ठरलं जाईल. परंतु समाजातील उच्च आणि प्रतिष्ठित लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वर्णव्यवस्थेमध्ये अनुवंशिकता आणली. पुन्हा त्या अनुवंशिकतेमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असेही भेदाभेद केले गेले. अशा प्रकारे जातीपाती निर्माण केल्या गेल्या. बघा, आपण चांगले कायदे बनवू शकतो, परंतु ते न पाळता लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्यातून जर वेगळे अर्थ काढले तर त्यात कायदे बनवणाऱ्यांचा काय दोष? भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलंय की या वर्णव्यवस्थेचा मी स्वतः निर्माण करताय, परंतु या व्यवस्था चालवणं हे मनुष्याचं निष्काम करणं आणि कर्तव्य आहे. यावर अजून भगवान श्रीकृष्ण सांगतायत की मी स्वतः कोणत्याही वर्णामध्ये नाही, मी स्वतः अकर्ता आहे, मला कोणताही वर्ण लागत नाही, मी अपरिवर्तनीय अक्षर ब्रह्म आहे. अजून आहे पहिले ओळख, माझ्यात मध्ये कर्मफळाची आसक्ती नाही आहे, कारण मला मिळवायचं अथवा मिळायचं असं काहीच नाही आहे. जर श्रीकृष्णांनी वर्णव्यवस्थेमध्ये स्वतःला मी ब्राह्मण आहे असं कुठे म्हटलं असतं तर ते चुकीचं होतं, पण त्यांनी असं कुठेही म्हटलं नाही. किंवा श्रीकृष्णांनी ब्राह्मण श्रेष्ठ आणि शूद्र कनिष्ठ अशी प्रतवारी म्हणजे ग्रेडिंग केलं असतं तर आपण म्हटलं ते चुकीचे आहेत. पण त्यांनी स्वतःला मी स्वतः कोणत्याही वर्णामध्ये नाही असंच म्हटलं आहे. मी स्वतः अकर्ता आहे, मला कोणताही वर्ण लागत नाही, मी अपरिवर्तनीय अक्षर ब्रह्म आहे असं भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं आहे. म्हणूनच ते परमेश्वर आहेत. येथे श्लोक 16-17 या ठिकाणी श्रीकृष्ण कर्म आणि अकर्म म्हणजे काय हे अर्जुनाला सहज भाषेत समजावून सांगतात. 3 प्रमुख गोष्टींकडे श्रीकृष्ण अर्जुनाला विचार करायला सांगतात. ते म्हणजे एक आहे कर्म. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे आपलं कर्तव्य. दुसरं आहे विकर्म. विकर्म म्हणजे वाईट बुद्धीने केलेलं कर्म. आणि तिसरं आहे अकर्म. अकर्म म्हणजे संन्यासी वृत्तीने सर्व कर्माचा त्याग करणे, म्हणजे काहीच करायचं नाही, ते अकर्म. कर्म, विकर्म, अकर्म. श्लोक क्रमांक 18. कर्मणी अकर्मयः पश्चेद अकर्मणी च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स कर्मकृत. परिवारासाठी नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने केलेली कामे, कर्तव्ये म्हणजे कर्म. परंतु यात कौशल्य असं आहे की आपण आपली कर्मे, कर्तव्ये जर संन्यासी वृत्तीने आणि स्वार्थ मनात न आणता केली तर त्याला कर्मामध्ये अकर्म असं म्हणू शकतो. त्याचबरोबर एखादा समजा संन्यासी वृत्तीचा मनुष्य आहे किंवा संन्यासी आहे, योगी आहे, तो निस्वार्थी बुद्धीने जनतेच्या कल्याणासाठी भरपूर कर्तव्य पार पाडत असेल तर त्याला आपण अकर्मामध्ये कर्म पाहणं असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ काही संन्यासी सर्व जगभर योग आणि आयुर्वेदाचा प्रचार करत असतात. अशा कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणारे लोक भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बुद्धिमान असतात, ते खरे योगी असतात. योगी आणि संन्यासी वृत्ती म्हणजे सर्व काही सोडून फक्त परमेश्वराचं चिंतन करणे, दीक्षा मागणे, स्वस्थ बसणे हे नाही आहे. तर अशा योग्यांपेक्षा कर्म करणारा योगी श्रेष्ठ आहे हे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. श्लोक क्रमांक 19. या जगात खरा ज्ञानी अथवा पंडित तोच आहे जो आपलं सर्व काही कर्म हे लोकांच्या सेवेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी निरपेक्ष भावनेने करतो.
पूर्वी शाळेत अथवा कॉलेजात असणाऱ्या आपल्या सर्व शिक्षकांची नावं आपल्याला माहीत होती, कारण ते शिक्षक आपले कर्तव्य अतिशय उत्तम प्रकारे पार पडत होते. ते मुलांना व्यवस्थित शिकवत होते आणि मुलांवर प्रेमही करत होते. त्यामुळे असे शिक्षक आपल्या मनात कायमचे लक्षात राहत असत. निष्काम निरपेक्ष बुद्धीने शिकवणारे शिक्षकच खरे ज्ञानी पंडित होते. बघा, एखाद्या हॉटेलमध्ये काम करणारा शेफ जर अतिशय प्रामाणिकपणे लोकांना आवडेल असं पौष्टिक जेवण जर बनवत असेल, तर तो शेफ हा श्रीकृष्णांचा खरा कर्मयोग अनुसरण करत असतो. श्लोक क्रमांक 20, 21, 22 आणि 23. आता भगवान श्रीकृष्ण काही मजेशीर परंतु ज्ञानपूर्ण उदाहरणं देत आहेत. त्यात ते कर्म करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचे स्वभाव धर्म सांगतायत. हे लोक आपली कर्तव्य तर पार पडतच असतात, परंतु हे सर्व लोक जे कर्तव्य पार पडतात त्यांचं कर्म निष्काम आणि ज्ञानी असं समजायचं का? बघा, खूप मजेदार आहे. श्रीकृष्ण या कर्म करणाऱ्या लोकांचं वेगवेगळे भाग पाडतायत. पहिला भाग म्हणजे अनेक लोक आपली रोजची जी कर्तव्य करतच असतात, म्हणजे गृहस्थाश्रमाची, नोकरीची, घरच्यांबद्दलची अतिशय अचूक जेवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात ते लोक पार पडत असतात आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये ते तृप्त असतात आणि यात गैर काही नाही आहे. परंतु या कर्मामध्ये कोणतंही ध्येय नसतं. समाजासाठी स्वतः व्यतिरिक्त काहीतरी करावं असा त्यात उद्देश नसतो. आपल्या घरच्यांबद्दलच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या सर्व जबाबदाऱ्या, म्हणजे पत्नीबद्दल असतील, मुलाबद्दल असतील, आईवडिलांबद्दल असतील, त्या सगळ्या जबाबदाऱ्या हे लोक प्रामाणिकपणे पार पाडत असतात. परंतु समाजासाठी या कर्मांमध्ये कोणतंही त्यामध्ये ध्येय नसतं. समाजासाठी स्वतः व्यतिरिक्त काहीतरी करावं असा त्याच्यामध्ये उद्देश नसतो. त्यामुळे प्रत्यक्षात तो मनुष्य कोणतंही निष्काम कर्म करत नसतो. असा मनुष्य आपली स्वतःची कर्तव्य जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पडत असल्यामुळे त्याला कोणतंही पाप लागत नाही, हे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. मी आणि माझ्या सर्व जबाबदाऱ्या यात असे लोक पूर्णपणे मग्न असतात. ते वाईटही वागत नाही, परंतु तरी त्यांच्या कर्माला निष्काम कर्मयोग असं म्हणू शकत नाही. दुसऱ्या पद्धतीचे लोक असेही असतात की जे आयुष्यभर न मागता जे मिळेल त्यात संतुष्ट असतात. हे लोक कोणाचाही मत्सर करत नाही. सहजपणे मिळणाऱ्या लाभाने ते संतुष्ट असतात. यश अपयश याचा ते जास्त विचारही करत नाही. त्यांना, अशा लोकांना आपण हॅप्पी गो लकी असं म्हणू शकतो. हे सतत आनंदी असतात. जे मिळेल त्यात ते लोक खुश असतात. कोणाबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही. अशा व्यक्तींना पण कोणतंच पाप लागत नाही. आता तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे जे आपली सर्व कर्मे सोडून परमेश्वराची भक्ती करणारे. असे लोक गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेऊन पूर्णपणे परमेश्वराची भक्ती करण्यात दंग असतात, परंतु ते कोणतंही कर्म करत नाही. अशा लोकांच्या कर्माला आपण अकर्म असं म्हणू शकतो. श्रीकृष्णांच्या मताने असे योगी संन्यासी जे काहीही कर्म करत नाही त्यापेक्षा निस्वार्थी बुद्धीने कर्म करणारी व्यक्ती नेहमीच श्रेष्ठ आहे. श्लोक क्रमांक 24. वेदांमध्ये यज्ञाचं महत्त्व फार आहे. यज्ञ म्हणजे देवदेवता यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, पाऊस पडण्यासाठी अग्नी, तूप, तांदूळ आणि बरेचसे द्रव्य यांचं मंत्रोच्चारासहित हवन करणे. परंतु भगवान श्रीकृष्ण सांगतायत की यज्ञाचा खरा अर्थ इतका संकुचित घेऊ नका. कारण यज्ञ करताना जेव्हा प्रत्येक वस्तू अग्नीमध्ये आपण अर्पण करतो, हवन करतो, त्यावेळेस इदम न मम असं म्हणतात, म्हणजे हे माझं नाही आहे. याचा अर्थ असा की परमेश्वराने जे काही निर्माण केलंय ते त्याच्यापर्यंत पूर्ण निस्वार्थी बुद्धीने जावे, हाच त्याचा उद्देश आहे. श्रीकृष्ण सांगतात की ज्याला आपण कर्मयज्ञ म्हणू शकतो, म्हणजे आपण जे काही आयुष्यात सर्व काही क्रिया करतो ते एक प्रकारे यज्ञच आहे. परंतु हे कर्मयज्ञ करताना मी जे काही करतो ते परमेश्वराचंच आहे, नाही ते ब्रह्माचंच आहे. आणि सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्याकडून सर्व कर्मे करून घेत असतो, ही बुद्धी, हे विचार आपल्यामध्ये पाहिजे. तेव्हाच आपलं सर्व कर्म हे निस्वार्थी आणि लोक कल्याणासाठी उपयोगी होतील. फार सुंदर प्रकारे श्रीकृष्ण म्हणतायत की आयुष्याच्या यज्ञात आहुती पण ब्रह्मच आहे, अग्नी पण ब्रह्मच आहे
त्यातून मिळणारं जे फळ आहे तेही ब्रह्मच आहे. श्लोक क्रमांक 25. आता श्रीकृष्ण इथे यज्ञाचा खरा अर्थ आपल्याला समजावून सांगत आहे. ज्ञानी कर्मयोगी लोक अनेक प्रकारचे यज्ञ करत असतात. काही देव पावेल या श्रद्धेने यज्ञ करतात, काही आपल्याच पंचेंद्रियावर मनावर संयम करून यज्ञ करतात, वासनेला संयमाच्या अग्नीत होम करतात. काही योगी मौन पाळून शब्दांवर नियंत्रण ठेवून यज्ञ करतात, तर काही लोक द्रव्य दान करून यज्ञ करत असतात. काही योगाभ्यास करून यज्ञ करतात, काही वेदांचा अभ्यास करून भरपूर शिक्षण घेऊन यज्ञ करत असतात, संशोधन करून यज्ञ करत असतात, तर काही आपली रोजची कर्मे अतिशय संयमाने करून पण यज्ञ करत असतात. काही लोक अतिशय कठीण असं व्रत उपास तपास करूनही यज्ञ करतात. प्राणायाम करणे हाही एक प्रकारचा यज्ञही आहे. आजच्या काळातील बरेचसे लोक आपल्या आहारावर नियंत्रण करणारे असतात, अर्थात त्याला डायट म्हणतो आपण. व्यक्ती तशा प्रकृती याप्रमाणे अनेक लोक आपल्या आपल्या परीने यज्ञाचे अनेक प्रकार करत असतात. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू या सर्व यज्ञ प्रकारांना कर्मापासून झालेला यज्ञ म्हणू शकतो, ज्याचा उद्देश पापापासून मुक्ती हा आहे. श्लोक क्रमांक 33. इथे श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना, द्रव्यमय यज्ञ श्रेष्ठ आहे, परंतु ज्ञानमय यज्ञ अधिक श्रेष्ठ आहे. द्रव्यमय यज्ञ म्हणजे द्रव्य, पैसे, संपत्ती लोकोपयोगी कामासाठी वापरणे, दान करणे. परंतु त्याचबरोबर आपण जर परमेश्वराचं खरं रूप जाणून निष्काम कर्म केलं तर ते अधिकच श्रेष्ठ आहे. श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ हा परंतप. परंतप म्हणजे अर्जुन. सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसम्याप्ते. ज्ञान मिळवणे याचा अर्थ भगवद्गीतेमध्ये एकच आहे. सर्व प्राणी मात्रात एकच आत्मा आहे हे समजणे. आपण स्वतःमध्ये आणि दुसऱ्यांना शरीर न समजता आत्मा समजणे, सर्वांबद्दल समत्व भाव ठेवणे आणि निष्काम कर्म करत जाणे, अशा प्रकारचं ज्ञान जे श्री भगवान श्रीकृष्ण मागच्या सर्व अध्यायात त्यांनी आपल्याला सांगितले, ते जर अर्जुनाने प्राप्त केलं तर कितीही पाप केली तर ती सर्व पाप धुवून जातील, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. कारण सर्व सृष्टी आपण आत्म्याच्या रूपामध्ये आपल्यामध्येच पाहू शकतो. आणि स्वतःमध्ये आत्मा पाहणं म्हणजे श्रीकृष्णांच्या विचारांशी, आत्म्याशी, परमेश्वराशी मिसळून जाणे. कितीही पापे केली तरी सर्व पापे धुवून जातील. याचा खरा अर्थ काय? याचा खरा अर्थ असा आहे की जर हे ज्ञान प्राप्त केलं तर अर्जुनाकडून कधी पापच घडणार नाही. किती सिंपल आणि प्रॅक्टिकल वेने परमेश्वरांनी सांगितलं आहे की पाप न घडण्याचं आपल्या हातून कधीच पाप घडू शकणार नाही, जर आपण श्रीकृष्णांची जे विचार आहेत, आत्म्याचं ज्ञान आहे, ते आपण समजून घेतलं. श्लोक क्रमांक 40 आणि 42. अज्ञाच अश्रद्धधानश्च संशय आत्मा विनश्यति न अयं लोकः अस्ति न परो न सुखम संशय आत्मनः. जो मनुष्य सतत परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलच शंका घेत असतो, श्रद्धाहीन असतो, तो खरंच ज्ञानहीन असतो. म्हणजे श्रीकृष्ण नास्तिक लोकांबद्दल असं सांगत आहेत की असा संशयखोर माणूस एक दिवस अधोगतीला जातो. ज्ञानी माणसाच्या मनात नेहमीच शांती राहते, त्याचं मन भटकत नाही. ज्ञानप्राप्तीमुळे मनात कोणतेही संशय राहत नाही. म्हणून हे अर्जुना, ज्या काही अज्ञानाने तुझ्या मनात हे पाप पुण्याचे विचार येत आहेत, ते सर्व संशय आत्म्याच्या ज्ञानाने, निष्काम कर्मयोगाने नष्ट कर. उठ, उभा राहा आणि युद्ध कर. ज्ञानकर्म संन्यास याचा अर्थ म्हणजे आपला आत्मा हाच परमेश्वराचा अंश आहे हे जाणून निष्काम बुद्धीने कर्म करणे आणि जे जे फळाच्या इच्छेने केलेला कर्म आहे त्याचा संपूर्णपणे संन्यास घेणे हा आहे. अध्याय 4 इथे समाप्त होतोय. याच्या पुढच्या म्हणजे 14व्या भागामध्ये आपण 5व्या अध्यायाचा कर्मसन्यास योगाचा अभ्यास करणार आहोत. संन्यास म्हणजे सर्व कर्माचा संन्यास घेणे आणि सर्व कर्तव्य जबाबदाऱ्या सोडून परमेश्वराची भक्ती करणे हे नाही आहे.
खरा संन्यास म्हणजे आपल्याच मनातील वासनेचा त्याग करणे, सर्वांमध्ये एकच आत्मा आहे हे समजणे, म्हणजे संन्यास योगाचं पालन करणं हे आहे. तर आपली पुढची भेट भाग 14 मध्ये कर्म संन्यास योग. नमस्कार. ओम तत्सत. भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया.